एक पालक आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न बघतो, तिला काहीतरी मोठं करण्यासाठी प्रयत्न करतो, दिवस रात्र जीवाचं रान करतो, त्या मुलीला शाळेमध्ये घालतो. मुलगी अवघ्या 3ऱ्या वर्गामध्ये शिकायला तयार होते आणि ती तेवढं वय असल्यामुळं तिला एका प्रायव्हेट शाळेमध्ये 3ऱ्या वर्गामध्ये दाखल केलं जातं. आणि 3ऱ्या वर्गामध्ये दाखल केल्यानंतरनं 2 दिवस झाले असतात आणि त्यावेळेस त्या मुलीला त्या ठिकाणी करमत नाही, त्या ठिकाणी शिकावंसं वाटत नाही. त्यावेळेस पालक त्या ठिकाणी जाऊन आपल्या मुलीची TC काढण्यासाठी विनंती करतात. 3000 रुपये 2000 रुपये फीस भरलेली असते आणि या फीसनंतरनं सुद्धा संस्था चालकाकडून कुठंतरी TC न देण्याचा जो काही आहे तो प्रकार त्यांच्याकडून केला जातो. आणि याच दरम्यान वादावादी होते आणि या वादावादीमध्ये हा वाद इतका वाढतो, विकोपाला जातो की संस्था चालक दाम्पत्य दोघं मिळून त्या ठिकाणी त्या पालकाची हत्या करण्यापर्यंत धजावतात. ही घटना घडली आहे परभणीमधील झिरोपाटा या ठिकाणी. आणि ह्या घटनेमुळं सध्या महाराष्ट्रभरामध्ये चर्चेचं वातावरण आहे. सगळीकडं याची निंदा करण्यात येते, निषेध करण्यात येतो आहे आणि ही घटना सध्या महाराष्ट्रभराच्या चर्चेचा विषय ठरते आहे. आज आपण याच घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय व्ही मराठी. मित्रांनो, 10 तारखेला झिरोपाटा या ठिकाणी रेसिडेन्शियल स्कूल नावाची एक प्रायव्हेट शाळा आहे आणि या शाळेमध्ये एक घटना घडली, विदारक घटना घडली आणि त्या घटनेमुळे सध्या महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. ती घटना म्हणजे ज्या पांडुरंगाची भक्ती अख्खा महाराष्ट्र करतो त्या पांडुरंगाची भक्ती करणारे जगन्नाथ नावाचे व्यक्ती, कीर्तनकार, त्या ठिकाणी आपल्या मुलीचं ॲडमिशन एका रेसिडेन्शियल स्कूलमध्ये, प्रायव्हेट स्कूलमध्ये करायला गेले होते. 2 दिवस झाले होते ॲडमिशन करून आणि 10 तारीख जवळपास त्यांनी आता TC काढण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले, मुलीला राहावंसं वाटत नाही म्हणून. आणि या सगळ्या गोष्टीनंतरनं त्यांना TC देण्यास नकार देण्यात आला. ही घटना घडलेली आहे 10 तारखेला. 10 जुलै रोजी सायंकाळचे 4 ते 5च्या दरम्यान जगन्नाथराव जे काही कीर्तनकार आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरनं ज्यावेळेस संस्थेचे चालक आहेत त्यांच्याकडे TCची मागणी केली, मुलीच्या TCची मागणी केली. TCची मागणी केल्यानंतरनं ज्यावेळेस त्यांना नकार मिळाला, समोरून नकार अशासाठी देण्यात आला की तुम्ही मुलीचं ॲडमिशन केलेलं आहे, 2 ते 3 दिवस झालेले आहेत, आता त्या मुलीची जागा कोण भरून काढणार? वर्षभराची फीस 30,000 रुपये आहे, तुम्ही फक्त 2,000 रुपये भरलेले आहेत, 3,000 रुपये भरलेले आहेत, उर्वरित रक्कम भरा 27,000 आणि तुमच्या मुलीची TC घेऊन जा. पालकांना विचारलं की कशासाठी 27,000 रुपये द्यायचे तुम्हाला? माझी मुलगी राहत नाही, ती शिकणार नाही. त्यावेळेस त्यांना उत्तर देण्यात आलं की या मुलीच्या जागेवरती दुसरं ॲडमिशन येणार नाही आणि आमचं ती सीट वर्षभरासाठी खाली राहील, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 27,000 रुपयाची जी काय आहे ती रक्कम आम्हाला देऊ करावी लागेल. जेव्हा पालकांना या गोष्टीला नकार दिला, पैसे देण्यास नकार दिला, त्यांच्यासोबत बबनराव नामक एक व्यक्तीसुद्धा, बबनराव हेंडगे नावाचे त्यांचे जवळचे व्यक्ती त्यांच्यासोबत गेलेले होते, जगन्नाथ हेंडगे यांच्याबरोबर. आणि त्यांनासुद्धा या गोष्टीची भनक लागली. जेव्हा या सगळ्या गोष्टीचा वाद विकोपाला गेला आणि ऑफिसमध्ये जगन्नाथ हेंडगे यांना मारहाण झाली, त्यावेळेस जगन्नाथ हेंडगे ऑफिसमधून, कार्यालयामधून पळत बबनराव हेंडगे यांच्याकडं, ज्यांना की कॉलेजच्या किंवा त्या शाळेच्या गेटवरती थांबवण्यात आलं होतं, त्यांच्यापर्यंत ते पळत आले आणि पळत आल्यानंतरनं ही हकीकत सांगायला लागले. त्यावेळेस संस्था चालकसुद्धा त्यांच्या मागोमाग रागामध्ये पळत आले आणि रागामध्ये पळत आल्यानंतरनं त्यांनी त्या जगन्नाथ हेंडगे नामक कीर्तनकार व्यक्तीला, पालकाला मारहाण केली. त्या व्यक्तीच्या छातीवरती लाथा मारल्या, त्या व्यक्तीला अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये जगन्नाथ हेंडगे नामक एका पालकाचा जागीच मृत्यू झाला. एवढं विदारक हे चित्र सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. बबनराव सांगतात की जेव्हा ती व्यक्ती मारत होती, संचालक मारत होते, चव्हाण मारत होते, त्यावेळेस त्या मारहाणीमध्ये मारहाण होत असताना जे काही कीर्तनकार आहेत जगन्नाथ हेंडगे यांनी 2 वेळा त्यांचा पाय धरला, मला सोडा, मी काही गुन्हेगार नाही, मी दारू वगैरे पित नाही, मी फक्त एक पालक म्हणून आलो आहे. बबनराव यांनी सुद्धा विनंती केली, सोबत आलेले बबनराव नामक व्यक्ती त्यांनी सुद्धा संस्था चालकाला विनंती केली की साहेब, हा काय माणूस दारू पिणारा नाही आहे, हा माणूस कीर्तनकार आहे. तरीसुद्धा त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये जो आहे तो जगन्नाथ हेंडगे नामक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. संस्थेचं नाव, शाळेचं नाव हायटेक रेसिडेन्शियल स्कूल झिरोपाटा, संचालक
प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण. या घटनेमध्ये सर्वात विदारक गोष्ट किंवा आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे ही आहे की एका स्त्रीनं आणि पुरुषानं मिळून एका पालकाची जी काही आहे ती पैशांसाठी हत्या केलेली आहे. म्हणजे जो व्यक्ती फक्त 1 रुपया आणि नारळावरती कीर्तन करत महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करण्याचं काम करतो, कीर्तनाचा संप्रदायाचा ज्या माणसाच्या मागं पाठिंबा आहे किंवा ज्या क्षेत्राला आपण एक महाराज म्हणल्यानंतर आपण त्या व्यक्तीचे पाय धरायला धजावतो, पुढं जातो, अशाच व्यक्तीच्या छातीवरती लाथा मारून त्याची हत्या केल्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि त्या व्यक्तीचं वयसुद्धा 25-30 वर्ष नाही आहे, तर त्या व्यक्तीचं वय आहे 42 वर्ष. मला वाटतं की आपल्यापेक्षा आपण लहान व्यक्तीलासुद्धा असो किंवा मोठ्या व्यक्तीलासुद्धा असो छातीवर लाथा मारतो का कुठल्या गोष्टीमुळं? नाही. तर हा सुद्धा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आणि विशेष म्हणजे पोलिसांनीसुद्धा यामध्ये फिर्याद नोंदवून घेत असताना दिरंगाई केल्याचं पाहायला मिळते. म्हणजे हे चित्र मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. एका कीर्तनकार व्यक्तीची हत्या झाली आणि त्या व्यक्तीवर सुद्धा संदेह पोलिसांकडून व्यक्त केला गेला आणि त्या व्यक्तीचा जी घटना झालेली आहे 5 ते 6च्या दरम्यान 10 जुलैला ही घटना घडली आणि त्यानंतरनं 11 जुलैला म्हणजे 10 जुलैनंतरनं सकाळी पहाटे 3 वाजता 11 जुलैला ही फिर्याद नोंदवण्यात आली आणि गोबाडे नामक जे PI आहेत त्या ठिकाणी जे तपास करत होते त्यांच्याकडून सुद्धा हातचा राखून तपास करण्यात आल्याची किंवा फिर्याद नोंदवून घेत असताना हातचा ठेवल्याची जी काही भूमिका आहे ती राखल्याचं सुद्धा आता हेंडगे कुटुंबियांकडून बोलण्यात येत आहे. त्यांनी तशा प्रकारचा आरोपसुद्धा केलेला आहे. म्हणून आता DYSP समाधान पाटील यांच्याकडं हा सगळा तपास आहे तो सोपवण्यात आलेला आहे आणि आज SP ऑफिसलासुद्धा याबाबतीचे निवेदनं जी काय निविदा आहेत ती निवेदनं बऱ्याचशा सामाजिक संघटनांनी दिलेली आहेत आणि त्यानंतर आता या तपासाला वेग आलेला पाहायला मिळतो आहे. काल 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलं आणि आज 15 जुलै रोजी ज्या वेळेला मी बोलतो आहे दुपारची वेळ 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला होता. जवळपास 2 ते 2.5 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांची एकच मागणी होती की अशा प्रकारे अमानुष मारहाण करणाऱ्या या संस्था चालकाला प्रभाकर चव्हाण नावाच्या व्यक्तीला आणि रत्नमाला चव्हाण नावाच्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे आणि त्यांनी 1 कोटी रुपये जे काही कुटुंबाचं नुकसान केलेलं आहे, कुटुंबाचा प्रमुख जो काही वारलेला आहे त्यांच्या मारहाणीमध्ये, तर त्या व्यक्तीला ती 1 कोटी रुपये शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी मदत केली पाहिजे अशी मागणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. या प्रकरणाबद्दल जर बोलायला गेलं तर प्रभाकर चव्हाण किंवा रत्नमाला चव्हाण यांच्याबद्दल बोलत असताना आणखी 2 प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात. ती म्हणजे मास कॉपी प्रकरण एक आहे जे की बऱ्याच महिने अगोदर घडलेलं आहे आणि मुलींचा विनयभंग करण्याचं प्रकरण जे प्रभाकर चव्हाण आरोपी आहेत या प्रकरणामधले त्यांच्याविषयीचं प्रकरण पोलिसांमध्ये नोंद आहे. म्हणजे अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनसुद्धा प्रभाकर चव्हाण नावाच्या संस्था चालकावरती पैशाच्या जोरावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही हे स्पष्ट होतं आहे. यातील विशेष बाब म्हणजे की प्रभाकर चव्हाण ज्यावेळेस मारहाण करतात जगन्नाथ हेंडगे यांना, ही मारहाण झाल्यानंतरनं त्यांना लक्षात येतं की मोठी मारहाण झाली, आपल्याकडून सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यानंतरनं ते पोलीस स्टेशनला आपल्या मार्फत निरोप पाठवतात आणि त्या ठिकाणी 30 लाख रुपये देतो, फिर्याद नोंदवू नका, हा गुन्हा दाबा अशा प्रकारची विनंती करतात. नांदेडवरून सूत्रांच्या माहितीनुसार, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार नांदेडवरून एक व्यक्ती 30 लाख रुपये कॅश स्वरूपामध्ये घेऊन येते आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबते आणि त्या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा किंवा हे प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न होतो. परंतु जेव्हा हे प्रकरण 2 दिवसांनी किंवा 1 दिवस जो काही कालावधी गेल्यानंतर 11 जुलैनंतरनं चर्चेत येतं, हे प्रकरण चर्चेत आल्यानंतरनं मीडियामध्ये जेव्हा या गोष्टीला कव्हरेज मिळतं त्यावेळेस प्रभाकर चव्हाण नावाचा व्यक्ती गायब होतो, पोलिसांच्या हाताला लागत नाही. म्हणजे PI जे आहेत गोबाडे यांनी तक्रार नोंदवून घेत असताना दिरंगाई केल्यामुळं कुठंतरी प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण यांना कुठंतरी हातचा राखून पाठबळ दिल्याचं आपल्याला या घटनेमधून पाहायला मिळते. अशा घटना खरंच विदारक घटना आहे. ही घटना चीड येण्यासारखी घटना आहे आणि बघायला गेलं तर ह्या आरोपींचा राजकीय पक्षांशी सुद्धा संबंध पाहायला मिळतो आहे. म्हणजे आमचा कुणावरती आरोप नाही, पण तरीही या व्यक्तींची राजकीय पार्श्वभूमी आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर यांचे संबंध असल्याचं सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळं असं समाज माध्यमांवरती किंवा लोकांकडून असा आरोप करण्यात येतो आहे सध्या की जे काही प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण आहेत यांना राजकीय पाठबळ असल्यामुळं कुठंतरी आता हा हातचा राखून तपास सुरू आहे। परंतु यावरती आज बोलत असताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परभणीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आज या गोष्टीमध्ये आपण व्यवस्थितरित्या तपास करण्यासाठी तरतूद करू, एसपींबरोबर बोलू अशा प्रकारचं माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। परंतु कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू आणि कुटुंबियांसोबत जे काम करणारे मोरे कुटुंब आहे, त्यांचे नातेवाईक असलेले, त्यांनी या गोष्टीमध्ये कुठंतरी पोलिसांनी हातचा राखून काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळं कुठंतरी जगन्नाथ हेंडगे ह्यांच्या प्रकरणाला व्यवस्थितरित्या तपास केला गेला नाही असा स्पष्टपणे त्यांनी आरोप केलेला आहे। पण या सगळ्या प्रकरणानंतरनं महाराष्ट्रभरामधून संतापाची लाट समोर आल्याचं पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यामध्येच रामपुरी या ठिकाणी एका संस्थेमध्ये पैसे भरून शिक्षक म्हणून रुजू झालेल्या व्यक्तीनं आत्महत्या केली होती। त्याला व्यवस्थित पगार मिळत नाही किंवा त्याला पगारावरती घेतलं गेलं नाही, त्याचे पैसेसुद्धा परत दिले जात नाहीत, अशा प्रकारची ही घटना होती। आणि त्या घटनेनंतरनं महिनाभराच्या अंतराने जवळपास आज ही घटना घडलेली आहे। बीडमध्ये सुद्धा एक घटना घडली होती। तर अशा प्रकारच्या घटना शैक्षणिक क्षेत्रामधून यायला लागल्यानंतर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा मूलमंत्र दिला होता, परंतु आज आमच्या समाजामधील ज्या काही गोरगरीब शेतकऱ्यांच्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या मुलांना शिकत असताना एवढा मोठं स्ट्रगल करावं लागतं, एवढ्या मोठ्या प्रकारची मानसिक हानी, मानसिक खच्चीकरण आणि पारिवारिक जी काही कुटुंब प्रमुखाची हानी झालेली आहे, अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्रभरामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। जगन्नाथ हेंडगे यांचं फक्त एक हे उदाहरण आहे, पण अशा घटना पडद्याच्या आड खूप घडत असणार आहेत अशा प्रकारचा एक अंदाजसुद्धा या घटनेवरून येतो। परंतु ह्या घटनेमध्ये आता पोलीस तपासाला वेग आलेला पाहायला मिळतो आहे। आज मोर्चा निघालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये। या मोर्चामध्ये जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचं आव्हानसुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतरनं आता हा तपास कुठल्या दिशेने जातो, पोलीस यावरती काय करतात, FIRमध्ये ज्या प्रकारे नोंदवलेलं आहे, म्हणजे 4 वाजता गुन्हा घडतो, 5 वाजता गुन्हा घडतो आणि FIR पहाटे दुसऱ्या दिवशी 3 वाजता होते। खरं तर हा पोलिसांचा सुद्धा तितक्याच प्रकारचा गुन्हा आहे। म्हणजे काय आहे की एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे आणि त्याला माझ्यावरती अन्याय झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी वेळ द्यावा पोलिसांनी, या प्रकारची भूमिका पोलिसांची। खरंच ही भूमिका लोकांना पटलेली नाही, ही भूमिका तुम्हालासुद्धा पटणार नाही। परंतु या घटनेमध्ये जे काही आहेत अजून तपास सुरू आहे। या तपासामध्ये कुणाकुणाची नावं बाहेर येतात, त्या व्यक्तीनं कुणामार्फत पैसे मागवले होते, कुणाकडे लपला होता, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता तपासाला वेग येताना पाहायला मिळतो आहे। याबाबतीतल्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला वी मराठीच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळं तुम्ही वी मराठीबरोबर जुळून राहा। या प्रकरणाच्या सगळे अपडेट मी तुम्हाला पोहोचवणार आहे। तोपर्यंत पाहत राहा वी मराठी। धन्यवाद।